देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे, ऐका नवलयाचे ठेव नेने काही भक्तिभाव. कैलासासी नेला भिल्ल पानेडी बैसला, पाखाच्या फडतकारी उद्धरुणी नेली घारी. चोरे पिंड दिला पाव त्याच्या पूजने धाये देव. तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा, ऐका नवलयाची ठेव नेने काही भक्तिभाव. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संगादिया दुसरे चरणा संगादिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाळा तुमचा अनुग्रलाद लोपावण झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वाचणे अति भाविका. प्रथम नमन करुगणनाथ उमा शंकराची या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी वंदू सारजा जे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पावी जे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माझे दंडवत. आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझे दंडवत. आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे, ऐका नवलयाची ठेव नेने काही भक्तिभाव. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. पुरुषोत्तम मास उर्फ अधिक मास उर्फ धोंड्याचा महिना या निमित्ताने 38 वर्ष पूजनीय तात्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि 4 रविवार आजचा 4था सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं मला मिळालेलं कीर्तनाचं निमंत्रण सुनील भाऊने अधूनमधून करून दिलेलं स्मरण आणि म्हणून तुम्हा चिंचणीकरांच्या दर्शनाचा झालेला लाभ
या संबंधाने उपस्थित पूजनीय तात्या महाराज, मृदंगाचार्य फटांगरे महाराज, कैलास, सुनील, विठ्ठल, बाकीचे सगळे गायनाचार्य, टाळकरी महाराज, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांनाही वंदन करतो. हार्मोनियम वादक महाराज, अजूनही बसलेल्यात काही महाराज असतील, सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही, पण सर्वांच्या प्रती आदर प्रेमभाव आहे. त्या सर्वांना पांडुरंगाच्या स्वरूपात मनोभावे नमस्कार करतो. इथपर्यंत रस्ता दाखवायला आलेले आमचे संतोषरावजी काळे, तुम्हालाही नमस्कार. जंगले शास्त्री, तुम्हाला उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी शिस्त शांतता, या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भवेता. विठ्ठल विठ्ठल. अधिकस्य अधिकम फलम. आणि म्हणून या पवित्र कालावधीमध्ये पुण्याचा संचय करण्यासाठी सगळी भाविक मंडळी महिनाभर, विठ्ठलराव वाळू ह्या असं असं या, इकडून तिकडून नका येऊ, आता इकडून पहा आता काय त्यांच्याकडे नाही नाही तर त्यांना येऊच द्यावं लागेल, त्यांच्याकडे जेवायचं आहे मला. ते म्हणतील बाबा जेवण कॅन्सल झालं. विठ्ठल जरा वेळेच्या बाबतीत आज टेन्शनमध्ये होतो. बघा सुनील महाराज, सकाळी 11 ते 1 कीर्तन परभणीला होतं. तून गाडी पळवली, पण 1.25 तास त्या बायपास नगरमध्ये ट्रकच्या लाईनमध्ये गुंतला. 1.25 तास. म्हटलं आता काही खरं नाही, आपलं आयुष्यात वेळ चुकवली नाही. कशी तरी बाजूला निंबळक, निमगाव, वाघा असं करत करत तरी 2 मिनिट कमी असतानाच इथे आलो, सवयीप्रमाणे. बसा विठ्ठलराव, उद्या 3 कीर्तन आहे. संतोषरावला सांगितलं. विनायकराव मेटे साहेब गेले वर्षी वारले, त्यांची पुण्यतिथी 10 ते 12 बीडला. गंगाखेडला 3 ते 5 परभणी जिल्हा, आणि परळीला रात्री 7 ते 9. तुम्ही विश्रांती घ्या, हे झालं म्हणजे आमचं सांगतो. तरी वेळ चुकू देत नाही. तात्यांच्याकडे जाऊन फ्रेश झालो, चहा घेतला. म्हटलं आता कीर्तन झाल्यावर पुन्हा चहाला या, असं काही म्हणून कुठे आपण गेलो, तात्याकडेच गेलतो ना. हां, म्हणजे पुन्हा आता कीर्तन झाल्यावर चहासाठी या असं म्हणायचं काम शिल्लक ठेवलं नाही आम्ही. याचा अर्थ आता काही विनंती करू नका. आनंद वाटला. अतिशय सुंदर नियोजन या निमित्ताने केलं. काही नियोजनात काटकसर नाही, आणि म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळी आणि संयोजकाला धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवल्याबद्दल चिंचणीकराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. बरं आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, बाबाही सर्वांच्या परिचयाचा आहे. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. पुण्याची आणि पापाची व्याख्या अर्ध्या श्लोकामध्ये आहे. परोपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे पाप. पण त्याहीपेक्षा सुटसुटीत जे तुम्ही 4 रविवार करताना, पुण्यासी कारण इतुलेचे, पुण्यासी कारण इतुले, पुण्यासी कारण इतुले, तुझलाशी तानेल्या जीवन, शुद्धेलाशी तानेल्या जीवन, जीवन पुण्यासी कारण इतुले.
उरलेल्यासी अन्न ताणेल्या जीवन पुण्याचे कारण इतुलेचे जे तुमचं चालू आहे. इथे एक सीत दिधल्या अन्न कोटी कुळाचे उद्धरण. 4 रविवार लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लीनता या तिन्हीचं एकत्रीकरण चिंचणीमध्ये. हरिनाम ऐकायचं आहे 2 तास, नंतर भोजन करायचं आहे, देणे को अन्नदान, आणि अख्खं गाव भाविकांच्या स्वागतासाठी हात जोडून उभा आहे, तरणे को लीनता. आता कोण पाहिलं पुन्हा 3 वर्षांनी अधिक मास येणार ना आपण पुन्हा भेटणार नाही. क्या जीवन की प्रक्रियास हातो लिया नाही तेरा घास. पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी मानव जन्म आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. साधू संताची सुद्धा तक्रार आहे. किती वेळा जन्मायावे, 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 किती वेळा जन्मायावे. शाबास. किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती व्हावे फजित, नित्य व्हावे फजित, किती व्हावे फजित, नित्य व्हावे दीपराग असला पाहिजे म्हणून लाईट गेली. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे पजित, म्हणवणे जीव भ्याला. आणि ते पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी जन्म मानवाचा आहे. प्रत्येक माणसाला ठरलेलं आहे साधन सोपं पाहिजे, फळ मोठं पाहिजे. शेतकऱ्याला विचारा, म्हैस असावी, बिना शिंगाची असावी, मार्कीन असावी, काही न खाणारी असावी, भरपूर दूध देणारी असावी. पेशंटला विचारा, औषध असावं, घरपोच असावं, फुकट भेटावं, आजार कायमचा जावा. तसं साधन सोपं असावं आणि फळ मोठं प्राप्त व्हावं. मग जन्म आणि मरण हे चुकवण्यासाठी सोप्यातलं सोपं साधन भक्तिपंथ बहु सोपा. भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु सोपा. लागवे आपा पावन, लागवे आपा पुण्य, लागवे आपा येणे जाणे के पाय, येणे जाणे के पाय,
येण्याची खंडते येण्याची खंडते ए भक्ती पंथ प्रभू सोपा भक्ती पंथ प्रभू सोपा भक्ती पंथ प्रभू सोपा भक्ती पंथ प्रभू जाणे खेपा येण्याची एके खंडिती जन्म आणि मरण यर्जार संपवण्याची क्षमता भक्तिरूपी साधनामध्ये आहे. भक्तिपंथ बहु सोपा. अरे पण भक्ती करायची कोणाची? कारण शास्त्राने 5 दैवत सांगितली संतोषराव. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती हे 5ही दैवत शास्त्र मान्य आहे. हे भेद नाही, भक्ती करण्यासाठीच्या व्यवस्था आहे. हे नीट ऐका. आणि आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, तिथे भांडणाला सुरुवात आहे. व्यवस्था समजा, भांडण मिटलंच. गुरुजी खुर्चीवरच बसले पाहिजे आणि विद्यार्थी बाकड्यावरच बसले पाहिजे. हा भेद आहे का? व्यवस्था शिकवण्यासाठीची व्यवस्था. पण त्याच गावचा एक गरम डोक्याचा पालक दुपारी 90 लावून झोकांड्या खात वर्गात. गुरुजी बाहेर गावचे हे गावचं असते. काय गुरुजी काय असा का भेदभाव करताय तुम्ही? हे जनावर आहे का बाकड्यावर बसवले? तू एकच माणूस आहे का? अरे सगळे बसा खुर्च्यावर, न तर सगळ्यांना द्या बाकडे. असा भेदभाव का करता गुरुजी? लेका गरम डोक्याच्या बापा, गुरुजीनं केलेला भेदभाव नाही, शिकवण्यासाठीची व्यवस्था आहे. आणि व्यवस्थेला आम्ही भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. व्यवस्था असलीच पाहिजे. नाहीतर मी असं जाहीर विचारतो, सगळे वारकरी आहे, जर महाराष्ट्रातल्या सर्व वारकऱ्यांनी ठरवलं यंदा आषाढीला फक्त ज्ञानोबारायासोबतच जायचं, काय होईल? आळंदी ते पंढरपूर ज्ञानबा तुकाराम पाऊल टाकायला जागा राहणार नाही. मग व्यवस्था, काहींनी देहूरून तुकोबारायासोबत गेलं पाहिजे, काहींनी आळंदीहून माऊलीसोबत, काहींनी सासवडून सोपान काकासोबत, काहींनी त्र्यंबकेश्वरून निवृत्तीनाथासोबत, काहींनी सेगावून गजानन महाराजसोबत, वेगवेगळ्या पंथांनी गेलंच पाहिजे. याचं नाव व्यवस्था आहे, हे लक्षात घ्या. अरे याच्या बाबतीत आमचं दुमत नाही. गंगेला घाट असणं ह्या व्यवस्था आहे. नाहीतर एकच घाट गोदावरीला असेल तर अख्खा कुंभमेळा चिरडून मरल. म्हणून स्नानासाठीच्या व्यवस्था, काही या घाटावर स्नान करा, काही त्या घाटावर स्नान करा, काही त्या घाटावर स्नान करा. घाटावर स्नान करा, पण स्नान गंगेत झालं इकडे पहा. तुझा घाट मोठा का माझा घाट मोठा? घाटाहून काठ्या काढू नका. तसं पंथ म्हणजे घाट आहे आणि धर्म म्हणजे गंगा आहे. विठ्ठल विठ्ठल समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही संतोषराव. समान. तुम्हाला सोनाराकडे जा, लॉकेट असू द्या नाही तर पैजण, पाव द्या सोनं, पाव द्या सोनं, पाव द्या सोनं. सोनाराला दिवसभर दागिने दिसत नाही, सोनं दिसतं. ही त्याची दृष्टी आहे. कास्तकाराला पेरल्यापासून मळणी करेपर्यंत बाजरी दिसते. काय पेरलं बस शब्द तो शेवटपर्यंत. बाजरी उगवून आली, बाजरी रान हिरवं झालं, बाजरी गुडघाभर झाली, बाजरी पोटऱ्यात आली, बाजरी
कणसात आली बाजरी, कापली बाजरी, मळली बाजरी, दळली बाजरी, खाल्ली तरी शेवटपर्यंत. ही दृष्टी आहे कास्तकाराची. नाही तर गुडगा गुडगा बाजरीचं रान हिरवं गारन मुंबईचा सुशिक्षित बेकाराला चिंचणीला. पवार पाटील हे काय आहे? हे बाजरी आहे. आम्हाला मूर्ख समजता का मुंबईच्या लोकांना तुम्ही? बाजरी अशी हिरवी असते का? आम्ही रोज भाकरी खातो रा. हो, हिरवीच असते, हिरवीच असते. तुम्हाला फक्त भाकरी पुरती दिसते, आम्हाला पेरण्यापासून. ही दृष्टी आहे कास्तकाराची. हे नसेल पटत तर तुम्ही ते सीटा वाहणारं असतं का नाही, काळी पिवळी जीप असते त्याची, जास्तीत जास्त 70,000ची जीप उटी लावून उभी करायची उताराला घराच्या पुढं. अख्ख्या गावातले लेकरं गोळा करायचे, चॉकलेट वाटायचे, ढकला म्हणायचं. एकदा सुरू झाली दिवसभर बंद करायची नाही. तुम्ही तुमच्या घरचा अब्जाधीश असा, रस्त्याच्या काठाला उभं राहा तर ते तुमच्याकडे पाहत नाही, तुमच्याजवळ गाडी उभी करते आणि मागच्याला म्हणतं गेले लटकून शिरूर 20 रुपयाचं तुमची किंमत, फक्त 20 रुपये. त्याची गाडी 70,000ची आहे, पण तुम्हाला 20 रुपयाच्यावर तो किंमत देत नाही का? तुम्ही तुमच्या घरचा सेट असला तरी त्याला सीट दिसतं. ही त्याची दृष्टी आहे. दृष्टी. कास्तकाराला बाजरी दिसते, सोनाराला सोनं. इथून वाढलं आपलं. हा बस डोळ्यापुढे चित्र आणा. पाहू द्या सोनं, पाहू द्या सोनं. अरे लॉकेटही सोन्याचं आहे 10 तोळ्याचं, पैजणही सोन्याचं आहे 10 तोळ्याचं. याची किंमत 6 लाख आहे, याची किंमत 6 लाख आहे. किमतीत फरक नाही. सोनं याच्यातही आहे, सोनं त्याच्यातही आहे, समान आहे. या बाबतीत दुमत नाही आमचं. पण घरी आणल्यावर पैजण पायातच, लॉकेट गळ्यातच, हा भेद नाही. याचं नाव व्यवस्था आहे. विठ्ठल असं हे परमार्थ करण्यासाठीची व्यवस्था आहे. कोणी विष्णूची भक्ती करा, कोणी शंकराची करा, कोणी गणपतीची करा, कोणी सूर्याची करा, कोणी शक्तीची करा. ही 5 दैवत शास्त्र मान्य आहे. फरक एवढाच आहे, त्या त्या दैवताची उपासना करणाऱ्याला नावं वेगवेगळी येतात, बस एवढा फरक आहे. विष्णूचा भक्त वैष्णव म्हणतात त्याला, शंकराचा भक्त शैव म्हणतात, गणपतीचा गाणपत्य, शक्तीचा शाक्त. हो, पण आकाशात पतितम तोयम सागरम प्रतिगच्छति, सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. मेघाच्या द्वारा पडलेलं पाणी जमिनीवर पडल्यानंतर वढ्याच्या नदीच्या द्वारा वाहत जाऊ द्या, पण जातही समुद्राला. तसं कोणत्याही देवाला नमस्कार करा, मिळतो दाश. सागरम प्रतिगच्छति, सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. म्हणून हा भेद नाही, व्यवस्था आहे. भांडणं अज्ञानी भक्तात आहे, ज्ञानी भक्तात नाही. तुझा देव मोठा की माझा देव मोठा. केवढा कट्टर शैव कट्टर वैष्णव, केवढा वाद विकोपास, एकमेकाच्या देवाचं नाव घेत नाही. कट्टर वैष्णवाला जर हरभरे घ्यायचे असेल तर दुकानात जाऊन त्याला हात लावतो धान्याला. शेठजी विष्णू भरे काय भाव? हरभरे नाही म्हणत, हर शब्द येईल म्हणून. सदरा शिवायचा असेल तर टेलरच्या पुढे उभं राहून कापड दाखवतं आणि या कापडाला माझ्या मापाचा दोरा घाल म्हणतं, पण शिव नाही म्हणत, तर शिव शब्द येतो. विठ्ठलराव त्यांच्यातच सोयरीक झाली. जुळली कुठली? सैराट बघितला मुला मुलीनं जमलं, बास बास झालं लग्न. कीर्तनात लगेच होतं. मुलगी शैवाची, सून झाली वैष्णवाची. सरळ सांगतो, आडव्या भस्मवाल्याची मुलगी उभ्या चंदनवाल्याच्या घरी नांदायला आली. सासरा उभ्या चंदनवाला सुनील आणि बाप आडव्या भस्मवाला. सकाळी आले बिचारीन सारवायला लागली. पूर्वी सारवायची पद्धत होती, आता सारवणं वगैरे बंद झालं. आता सारवणं दिसत नाही. आता हे अपघात झाले कुठं? फरशाईवर. दवाखान्याचे दवाखाने भरले. काय झालं मावशी? बाथरूममध्ये पडली बाबा. तुमचं काय? मी किचनमध्ये. तुम्ही उतरताना पायऱ्यावर. एकही म्हातारी जुनी पडली नाही सारवलेल्या जागेवर पूर्वी, लक्षात घ्या. सकाळी ती पद्धत होती. ते खेड्याचं वर्णन कवितेत होतं. जुनी मंडळी इथे बसलेली आहे. फुटे क्षितिजे तांबडे जो न थोडे, तोच जागे हो तसे सर्व खेडे.
तरुण आखाड्याकडे धाव घेते, वृद्ध भूपाळा प्रभू साळवेते. महिलांचं वर्णन होतं. उठून गृहिणी लग बघा अंगणात, सडा संमार्जन करीत राहतात. सडा संमार्जन. आता जर कवीला कविता लिहायची असेल 2023 मध्ये सडा संमार्जन लिहेल का? उठून गृहिणी लग बघा अंगणात, ओल्या फडक्याने फरशा पुसतात. आता दुसरं काय ते तिचं सांगतो मी. ती उठली बिचारी, सारवायला लागली. सासरा उठला उभ्या चंदनवाला. बरं का सुनबाई, तुझा बाप आहे आडव्या भस्मवाला, आम्ही उभ्या चंदनवाले वारकरी इथं आडवं सारवायचं नाही. सुनत घाबरली. बिचारीनं उभं 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 ओबड धोबड सारवायला सुरुवात केली. तोपर्यंत सासरा प्रातर्विधीला गेला. आला, विठोबा मंजन घेतलं सासऱ्यानं, दात घासायला लागला. सारवताना लक्ष गेलं सुनचं. तरा तरा चालत आली, मंजनचा हात धरला सासऱ्याचा. थांबा मामाची. का सोनबाई, तुम्ही वैष्णव आहात, खबरदार आडवे दात घासलेत. बरं का कैलास, पुरा सासरा हादरला. अरे हा ना, भांडू नका, उलट दोघाचंही भजन करा. भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा. नारायण शिव शंकरा, नारायण शिव शंकरा, नारायण शिव शंकरा. माझे बोलणे अवतारा, माझे बोलणे अवतारा, माझे बोलणे अवतारा, बोलणे अवतारा. भेदन करा दोघाचा, भेदन करा दोघाचा, भेदन करा दोघाचा. भेदन करा दोघाचा. आय बाबा प्रीता वृत्तांत सांगेल सत्य वृत्तांत. नारायण सविलय अमृत झाला श्वेत महादेव. भजन करा रे हरिहरा, नारायण शिव शंकरा. माझे बोलणे अवधारा, भेदन करा दोघाचा. पाय पाते तेचा दृष्टांत तुम्हा सांगेल सत्य वृत्तांत. नारायण सेविले अमृत झाला श्वेत महादेव. दोन्ही एक आहे. विष्णू भगवान निळा आहे, महादेवजी गोरे पान आहे. महादेव गोरा का झाला आणि विष्णू निळा का झाला? शंभूने गिळले हळाहळा, तेने विष्णू झाला निळा. नारायणे शेविले अमृत झाला श्वेत महादेव. हे नीट ऐका. भगवान विष्णूने अमृत प्राशन केलं, परिणाम महादेवावर होऊन तो गोरा झाला. महादेवानं जहर प्राशन केलं, परिणाम विष्णूवर होऊन तो निळा झाला. म्हणून लिहावं लागलं, एक एकाचे हृदय, 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 एक एकाचे हृदय.
भांडणं करू नका, ते सगळे एक आहे, एक एकाचे हृदय, वाम सवे बाग तुका म्हणे एकचे अंग वगैरे वगैरे. मग भक्ती तुम्हाला आवडल त्या देवाची करा. त्याला वाटलं भक्ती करायची 5 दैवत आहे, त्या भक्तापासून सुरुवात केली. पहिलं गणपतीच्या भक्ताकडे आला. मला भक्ती करायची आहे, शास्त्राने 5 दैवत सांगितले, विष्णू शंकर गणपती सूर्य आणि शक्ती. तेव्हा भक्ती कोणाची करावी? गणपतीचे भक्त म्हणाले, अरे आमच्या देवबाप्पाकडे कोणतं खातं आहे? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नरवे पूर्वे प्रेम कृपा जया. सुख प्राप्त करून देणं आणि दुःखाचं हरण करणं हे ब्रीद ज्या दैवताचं आहे तो गणपती. मग तू ठरव कोणाची भक्ती करावी. तो म्हणला अजून 4 दुकानं आहे आणि वेळ कमी आहे, मी जरा पुढच्या. मग तो सूर्याच्या भक्ताकडे आला. सूर्याचे भक्त म्हणाले, आमचा सूर्य नसता तू जगला नसता. सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ होते, ते मेघात रूपांतरित होऊन पाऊस खाली पडतो आणि मग पर्जन्यात अन्न संभवान, ते अन्न खाऊन तू जगतो. भक्ती सूर्याची करतो. म्हणला आता 3च दुकान आहे, लगेच जाऊ. शक्तीच्या भक्ताकडे आला. शक्तीचे भक्त म्हणाले, आमच्या देवीची उपासना सोपी आहे, शुक्रवारी फुटाणे खाल्ले तरी चालेल, फळ मात्र मोठं आहे. तो म्हणला थांबा, आता 2 राहिले. मग विष्णूच्या भक्ताकडे आला. विष्णूचे भक्त म्हणाले, आमचा देव लक्ष्मीचा पती आहे, सगळं जग लक्ष्मीच्या मागं लागलं, लक्ष्मी त्याच्या चरणाची सेवा करते. म्हणलं आता शेवटचं दुकान महादेवाचं. म्हणून 8:15 ते शंकराच्या भक्ताकडे आलं. मला 4 भक्ताचा विचार करून तुमच्याकडे आलो. भक्ती करायची, पण कोण्या देवाची उपासना करावी? म्हणले मागचं दुकान कोणतं होतं? म्हणजे विष्णूचं. काय म्हणले ते? म्हणजे लक्ष्मीचा पती आहे. त्यांना म्हणा, तुझा देव लक्ष्मीचा पती आहे, पण भक्ताचे काय हाल आहे? आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढते भिके, पुत्री घर राखी ती. अरे विष्णू लक्ष्मीचा पती आहे, पण भक्त सदैव सुडके, जवळी येता चोर धाके. आमचा महादेव कैलासपती आहे, पण संपत्तीचा उपभोग घेत नाही. मग कैलासपती महादेव असला तरी राहतो स्मशानात, त्यागी आहे, त्यागी आहे. तुम्ही 10 कोटीचं मंदिर बांधा तरी तुम्हाला मंदिरात मूर्ती बसवता येत नाही महादेवाची, फक्त लिंग प्रतिमा. मूर्ती स्मशानभूमीत असते. स्मशानासी वस्ती रुद्र करी, स्मशानाची वस्ती रुद्र करी, स्मशानाची वस्ती रुद्र करी. त्या गुणी कैलास सर्व ही संपत्ती, त्या गुणी कैलास सर्व ही संपत्ती. स्मशानासी वस्ती रुद्र करी, स्मशानाची वस्ती रुद्र करी, स्मशानाची वस्ती रुद्र करी. त्यागी आहे. स्मशानासी वस्ती रुद्र करी, त्यागुणे कैलास सर्वही संपत्ती. विशेष काय? विशेष आमचा देव महादेव स्वतः श्रीमंत आहे, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही, उलट भक्ताला श्रीमंत करतो. आता याच्यावर कीर्तन होईल. महादेवाचा भक्त बाणासूर श्रीमंत आहे. महादेवाचा भक्त रावण सामान्य गोष्ट नाही. 14 माणसं रावणाची रोजची पूजेची तयारी करून द्यायला होते. बेलाची पानं आणणारं, कमळाची फुलं मोजणारं, शेणानं जागा सारवणं, गंगाजल आणणारं, असे 14 माणसं. रावण 6 तास पूजा करायचा. पहाटे 3:30ला सुरू झाली, 9:30 सकाळची. 1000 कमळे वाहण्याचा नियम. एक दिवस 999 वाहली, कमळ एक कमी पडलं. तलवार घेतली आणि एक मुंडकं कापून पिंडीवर वाहलं, पण भक्ती पूर्ण केली. काटकर सीसको अपने किया जब होम रावण ने, दिया सब राज दुनिया का, दिलावर हो तो ऐसा हो, महादेव भोले भंडारी वगैरे वगैरे. बस
आम्ही तर एका अभंगात 4 प्रश्न विचारतो. आंघोळ झाली बाथरूम मध्ये की तिथून अभंग म्हणतच येतो देवघरात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवणिया. ठेवला का बायकोला म्हणतं. तुळशी हार गळा काश पितांबर आवडीनंतर ह्याचे ध्यान पुन्हा ध्यानात येतं. झाला का मकर कुंडले तळपती श्रवटी कंटी कौस्तुपटी विराजित. आणला का आणि एकदा पुढं आणला तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख एका कपात उरकतो काकडा हरिपाठ. अरे एक मुंडकं तोडून वाहलं पिंडीवर एवढी भक्ती आहे. धन्य भाग्य रावणाचे धन्य भाग्य रावणाचे धन्य भाग्य रावणाचे धन्य भाग्य रावणाचे. दास झाले शंकराचे दास झाले दास झाले शंकराचे दास झाले शंकराचे दास झाले शंकराचे. धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे दास झाले शंकराचे दास झाले शंकराचे. धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. मग आमचा महादेव संपत्तीचा उपभोग घेत नाही पण भक्ताला 5 लाख दगडाची घरं 7 लाख विटाची घरं 1 कोटी कास्याची घरं 1 कोटी तांब्याची घरं आणि 7 कोटी सोन्याची घरं. 10 ग्रामला संतोषराव 60,000 रुपये भाव आहे. 10 ग्रामला 7 कोटी सोन्याच्या घराचा गुणाकार करा. मेंदू बंद पडल भारताचे. मी का सांगतो. आमचा महादेव स्मशानात राहतो पण भक्ताला वैभवात ठेवतो. मग तूच ठरव आता कोणाची भक्ती करावी. आम्हाला हे 4ही दुकानापेक्षा बरं वाटलं बुवा. आता 8:30 वाजत आले. ठीक आहे भक्ती महादेवाची करावी इथपर्यंत माझा निर्णय झाला. मग पण ते भक्ती फार कठीण आहे. अरे कठीण नाही हेच तर आमच्या महादेवाचं विशेष आहे. ऐका नवलयाची ठेव ऐका नवलयाची ठेव ठेव ऐका नवलयाची ठेव ऐका नवलयाची ठेव ठेव ऐका नवलयाची
अरे हे अरे भाऊ ठीक. त्या तुमचं झालं की आमचं बंद पाडतंय ते. हे तर विशेष आहे आमच्या महादेवाचं. नेने काही भक्तिभाव ऐका नवल याची ठेव. मी सांगतोय ना तुला, हे विशेष आहे. भक्ती करणाऱ्याचा भाव सुद्धा लक्षात घेत नाही. इथे भाव म्हणजे संतोषराव बाजार भाव नाही घ्यायचा. मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. इथे भाव शब्दाचा अर्थ हेतू घ्यायचा आणि काय लागत नाही. सगळ्या देवात सोपी भक्ती म्हणजे महादेवरावची. पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ एक पसा पाणी एक बिलवदा, एक पसा पाणी एक बिलवदा, एक पसा पाणी एक बिलवदा, एक पसा पाणी एक बिलवदा. पूजन केवळ सोपे बहु, पूजन नामदेवाच्या गाथ्यातली प्रमाण आहे. एक पसा पाणी एक बिलवदळ, एवढं सोपं आहे. एक तांब्यात पाणी घ्यायचं आणि एक बेलाचं पान की महादेवराव खुश. पूजन केवळी सोपे भाऊ. बरं कोणत्या उद्देशानं केलं हे सुद्धा बघत नाही. नेने काही भक्तिभाव, इथे भाव शब्दाचा अर्थ हेतू घ्यायचा. हेतू म्हणजे उद्देश. त्याचा भक्ती करण्याचा उद्देश सुद्धा महादेवराव लक्षात घेत नाही. भस्मासूर, कारण बाबाला चिता भस्म खूप आवडतं आणि ते ताजं पाहिजे. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. ते शिव महिमनं वाचलं का तुम्ही? उघडलंच नाही म्हणत वाचलं कशाला. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरः चित्ता भस्मलेपस्त्रगमिकरोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसि. चिता भस्मलेप, बाबाला चिता भस्म ताजं पाहिजे. भस्मासूर म्हणला, मालक पूर्वी 2 वर्ष खूप ताजं चिता भस्म मिळायचं. 20 न 21 साली. मला वाटतं हे कीर्तन कळलं तुम्हाला. कुठेही जा तरी 10-5 चिता जळत असायच्या कोरोनाच्या काळात. पण ते सरकारनं ते लस टोचली म्हणे, महादेवरावला सांगतोय भस्मासूर. त्यामुळे आता महिना पेटत नाही. मग मी काय तुमच्या पूजेसाठीच म्हणतो, ताजं भस्म तुम्हाला आवडतं, मग दुसरं काही नाही. मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म झाला पाहिजे की पूजेला भस्म आणलंच मी. तथास्तु. नेने काही भक्तिभाव, त्याचा उद्देश काय हे सुद्धा लक्षात घेतलं नाही. दिला आशीर्वाद, जा ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. बस त्यानं केलं सुरू. घरून निघला, माणूस दिसला की ठेवला हात, राग झाली का आणली. खुश महादेवराव. एक दिवस भस्मासुराच्या मनात आलं, म्हणला माझ्यात हे पावर आली, आता कोणाच्याही डोक्यावर हात ठेवला तर भस्म होतो. मग याच्याच डोक्यावर ठेवला तर पार्वती मला मिळेल ना. याला भस्मासूर याला म्हणतात. भस्मासूर कशाला म्हणतात?
तिथून उपकार मोठं होतो ज्याच्या उपकारानं त्याच्यावरच उलटला तो भस्मासूर. पण झालं लागला मागं महादेवाच्या भगवान विष्णूला मोहनीचं रूप धारण करावं लागलं. आणि ते नाचकाम मी तुमच्यावर प्रसन्न आहे पण माझ्यासारखं नाचला तर मी तुम्हाला पती करते म्हणून विष्णुदेवानं मोहनीच्या रूपात नाचकामाला सुरुवात केली. हावभाव सुरू झाले. हात करता करता जसे हात याने तसं भस्मासुराने करायचे. मोहनीनं हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला, त्यानंही त्याच्या डोक्यावर ठेवला आणि भस्मासूर भस्म झाला. उद्देश माझा सांगण्याचा हेतू लक्षात घ्या की त्याचा भक्ती करण्याचा हेतू काय हे सुद्धा लक्षात न घेता तथास्तु याला म्हणतात नेणे काही भक्तिभाव ऐका नवल याची ठेव. आणि तुला जर ऐकायचं असेल मग पहिल्या चरणापासून यादीला सुरुवात. देवे केले कैसे कैसे देवे केले कैसे देवे कैसे देवे अनायासे उद्धार देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. आता कोणाकोणाचा उद्धार सगळी यादी पुढे आहे. बरोबर वेळेप्रमाणे सगळे करू. पवार काळजी करू नका. फक्त आता क्रम बदलेल नाही तर माझं व्याख्यान त्याच्यावर राहील ना. तुम्ही क्रमानुसार दुसरंच ज्ञान उचलू ना. माझ्याकडे लक्ष द्या. सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगणा. ब्रह्मसभेमध्ये तिथे करमणुकी करता वर देवांगणा असतात. सत्य लोकातली गोष्ट. नाचकाम चाललेलं होतं. मृदंग वाजत होता, वीणा होता, हार्मोनियम नव्हती, तबलाही नव्हता. दोन गोष्टीचा उल्लेख आहे पुराणामध्ये. बाजही ताल पकावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा रंभादिक सुर नारी नवीना सकल यसमसर कला प्रदीना करई गान बहुतान तरंगा बहुविधी क्रीडई पाणी पतंगा. हे सत्य लोकातलं सांगतो. नाचकाम चालू आहे. त्याच्या सुवरच्या नावाशी देवांगण आहे. तिचा ताल चुकला. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. गेली बाजूला. तिथं चालतं का? ताल चुकल्या बरोबर बाजूला केली.
तपासणी केल्यावर लक्षात आलं ती 90 घेऊन आलती. वर सुद्धा ही बिमारी आहे. मग तिला शाप मिळाला, घार होशील घार, ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारे झाली, ब्रह्मशापे जाना घारे झाली. सुवरच्या शाप स्वर्गी देवागणा कही देवागणा ब्रह्मशापे जाना घारे झाली, ब्रह्मशापे जाना घारे झाली. शाप सुवरचेशा नावाची देवांगणा सत्यलोकात ताल चुकली, तिला शाप मिळाला, गार होशील. घाबरली, उशाप मागितला, तोपर्यंत फिरत राहशील. जेव्हा कैकईच्या हातावरचा प्रसाद उचलशील, माय अंजनेच्या हातावर नेऊन सोडशील आणि तिच्या पोटी हनुमंताच्या रूपात शंकरजी जन्माला येतील, तेव्हा शापमुक्त होशील. तोपर्यंत फिरशील. म्हणून ती फिरत होती. आणि हे तर रामजन्म सर्व माहिती आहे तुम्हाला. शेवटून प्रसाद दिल्यामुळे कैकई रुसली. कैकई रुसली, प्रसाद हातावर तसाच. ती संधी सोडली नाही घारीनं. पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने घारीने झडपिला अंजनीने तो. मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. म्हणून चौथं चरण, हे पंकजा
ऐका नवलयाचे ठेव नेणे काय भक्तिभाव देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे उद्धार पंखाच्या फडतकारी उद्धरोणी नेली घारी. पण कैलासराव 20च मिनिट राहिले. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. एकदा सांप्रदायपूर्वक भजन घेऊन बरोबर, कारण एवढा समाज जेव घालायचा आहे, बरोबर जेवण आहे ना. वा वा. ते पवार परिवारातर्फे सांगण्यात येईल जेवण्याशिवाय जायचं नाही. कारण आपण कसं सांगावं सासूच्या धनावर जावाय उदार जेवून जा. अरे तुझं काय ते पवाराचा राखीव अधिकार ठेवतो. एकदम सर्वांनी हात वर करा. शाबास. एवढं गे रे भाऊ. हा शेवटचा झालं. अधिक मास संपला 2-3 दिवसात. धन्यवाद. एका तालात विठोबा रखुमाई ऐका नवलयाचे ठेवणे काय भक्तिभाव उद्धरिले अनायासे देवे केले कैसे कैसे अनायासे उद्धार. एका घारीचा उद्धार अंकाच्या फडतकारी उद्धरोणी नेली घारी. एवढंच नाही, एक चोरट जंगलात गेलं. जुनं मंदिर होतं महादेवाचं, जंगलातली गोष्ट. ते काही दर्शनाला नाही गेलं, काही चोरीचं मिळतंय का म्हणून. आत गेलं. त्याचं वर लक्ष गेलं तर 25 किलो वजनाची पितळी घंटा. ला बापरे, इथं पुजारी नाही, कोणी नाही. एवढी घंटा नेऊन शिरूरला विकली म्हणजे 2 महिने सुखाचे जाईल. पण ते बुटकं होतं बरं का. चोराची उंची कमी होती, 4.25 फुटाचं होतं. त्याचा हात पुरेना घंटा काढण्यासाठी. इकडे तिकडे पाहिलं, मला पुजारी तर नाही. पिंडीवर उभं राहिलं. कशासाठी? जसं पिंडीवर उभं राहिलं, महादेवाने विचार केला, भक्त बरेच बघितले. काही विडी ओढता ओढता लांबून शालूट ठोकतात मला, काय आत येतात. कोणी बेलाचं पान ठेवतं, कोणी तांब्याभर पाणी, कोणी दंडवत घालतं. फारच प्रेम उचंबवून आलं. फक्त डोकं टेकवतं एवढे भक्त पाहिले. पण हा अख्खाचा अख्खा अर्पण झाला. चोर
ते बुटकं होतं बुटकं. घंटा काढण्यासाठी पिंडीवर उभं राहिलं. महादेवाला वाटलं हे अख्खं अर्पण झालं. सोरे पिंड दिला पाऊन त्याच्या पूजने धाये देव. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. ऐका नवलयाची ठेव. नेणे काही भक्तिभाव. एका घारीचा उद्धार, एका चोराचा उद्धार नव्हे. एक संदर्भ देत. इंद्र दरबारामध्ये भूतसेन नावाचा नोकर आहे. भूतसेन आहे त्याचं नाव, भूतसेन. आणि त्याच्याकडून काही अपराध घडला म्हणून त्याला शाप. जा भिल्ल जमातीत जन्माला येशील. तोच भूतसेन इंद्र दरबारातला भिल्ल जमातीत जन्माला आला. चंड भिल्ल नाव घेतले ठेवणी. घाबरू नका. दुष्टभाव म्हणे वाढविला. कासेसे वाघुरा हाती शूळदंड. सामुग्री उदंड मिळविली. हिंडतसे नाना पर्वत शिखरे. मारितसे फार जीव जंतू. मारितसे फार जीव जंतू. मारितसे फार जीव जंतू. हिंडतसे नाना पर्वत शिखरे. हिंडतसे नाना पर्वत शिखरे. हिंडतसे नाना पर्वत शिखरे. नाना पर्वत शिखरे. मारितसे फार जीव जंतू. मारितसे फार जीव जंतू. मारितसे फार जीव जंतू. चंडभिल्ल. आता कांचीपूर नगराचा राजा, त्या राजाचं नाव सोमदत्ती आहे. सोमदत्ती. त्या सोमदत्ती राजाला 500 राण्या आहे. त्याच्यातल्या 498 जारकर्म करणाऱ्या होत्या आणि 2च पतिव्रता होत्या. असा नियम आहे. पत्नीनं पाप केलं तर पतीला भोगावं लागतं. पतीनं पाप केलं तर पत्नीला भोगावं लागत नाही. पत्नीनं पुण्य केलं तर पतीला मिळत नाही. पण पतीनं पुण्य केलं तर अर्ध आपोआप पत्नीला मिळतं. नाही तर एकटा आबत्त का नाही. सत्यनारायणासाठी एकटा घरमालक पत्रिका छापून घेतं. महिनाभर रॉकेलच्या फटफटीवर एकटंच वाटतं. मग एक दिवस ट्रॅक्टरला ट्राली जोडतं. तालुक्याला जातं. रवा साखरेचं पोतं, डालडाचा डबा, लोणकडे तूप, येड्या बाबाई सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, मंडप, डेकोरेशन. महिना गेला एकट्याचा. आणि पूजेची तयारी झाली. मग नवरा बायको दोघं पूजेला बसतात. ब्राह्मण पुढे म्हणतात यांना मागं ऐकावं लागतं. लावा डोळ्याला पाणी. लावलं. माल्यादेनी माल्यत्यादेनी सुगंधिनी वै प्रभो मया रोताणे पूजार्थं पुष्पामि प्रतिगृह्यतां. पुष्पं समर्पयामि. फुलवा. पुष्पमाला समर्पयामि. हार घाला. असं करता करता ब्राह्मण बुवाचं लक्ष जातं. मावशी तशा काय बसल्या म्हणा. मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्तपद प्राप्त्यर्थं शान्त्यर्थं तुष्ट्यर्थं पुष्ट्यर्थं अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थं प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थं अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षमस्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धि जन्मनि जन्मनि जन्मनि